अशी पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला मोफास 11 वसई फटा टीम आपले दोन सलामीचे फलंदाज त्वरित पाठवा. आणि डीजे यशवंत दादांना एक विनंती करेन की छोटंसं एक सॉन्ग प्ले करा आणि त्यानंतर आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय. या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय आदरणीय श्री बाळकृष्ण भोईर साहेब उपस्थित झालेले आहेत. वेलकम, हार्दिक स्वागत. स्पर्धा म्हटली की सर्वप्रथम विषय येतो तो म्हणजे देणगीदारांचा म्हणजे स्पॉन्सरशिप. या स्पर्धेला आपल्या खूप चांगली स्पॉन्सरशिप आपल्याला लाभलेली आहे. प्रभाकर ओगे कोपरी यांच्याकडनं 5,000 रुपये, नंदकुमार काळ्या पाटील यांच्याकडनं 1,500 रुपये, शिवम ज्वेलर्स यांच्याकडनं 2,100 रुपये, गजानंदाजी भगत यांच्याकडनं 8,000 रुपये, दत्तू लालू भगत यांच्याकडनं 2,222 रुपये, परेश पाटील कोशिंबे यांच्याकडनं 5,555 रुपये, मितांश गौरव भोईर यांच्याकडनं 2,000, विजय दत्तात्रय माळी यांच्याकडनं 1,111 रुपये, रेखा नंदू भोईर यांच्याकडनं 500 रुपये, ज्योती जयदेव पाटील यांच्याकडनं 500 रुपये, गुलाब शंकर पाटील यांच्याकडनं 500 रुपये, राजेश पाटील दादा यांच्याकडनं 3,858 रुपये, प्रवीण भोईर यांच्याकडनं 1,000, नितीन भोईर यांच्याकडनं 1,000, सुधाकर पाटील यांच्याकडनं 1,000, शंकर हरी पाटील यांच्याकडनं 1,025, सदानंद गजानन भगत यांच्याकडनं 11,111, दत्तात्रय किणी गुरुजी यांच्याकडनं 1,000. पुढील दात्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येऊ. सामन्याला सुरुवात होते. सलमान आणि शोएब अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती मनोज. 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल, पहिलाच बॉल सलमान फेस करताना कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलेला आहे. फिल्डर तिथे येत आहेत. फंबलिंग तिथे झालं, मिसफील्ड झाली आणि त्याचाच फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचलला. 2 धावा इथे मात्र पाहायला जरूर मिळाल्यात. शोएब आणि सलमान अशी जोडी पाहायला मिळते. सातत्यानं मुफ्फास वसई फाटा या टीमकडनं एक चांगली सुरुवात या दोन फलंदाजांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन आहे, ती नेट आहे आणि स्क्रीन आहे, साईड स्क्रीन आपण पाहताय. त्याच्यावरनं जर बॉल गेला तर 2 आणि जर नेटला लागून पडला तर तुम्हाला पळून धावा काढायच्या आहेत. हे सर्व नियम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरिश्चंद्र माळी दादा यांच्याकडनं 4,000 रुपये, जीजी मोटर्स यांच्याकडनं 3,333, रमेश पांडुरंग जाधव गुरुजी यांच्याकडनं 20,000. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चौकार, 4 धावा. त्याचबरोबर मोहन माळी यांच्याकडनं 999 रुपये, ओम साईराम स्टोन क्रशिंग यांच्याकडनं 10,000 रुपये, नितीन भास्कर पाटील यांच्याकडनं 1,111, प्रदीप भोईर यांच्याकडनं 3,000 रुपये, दया भोईर यांच्याकडनं 1,000, राकेश तांडेल यांच्याकडनं 1,111, दिलीप भगत. इथे मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेला, फिल्डर तिथे येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दिलीप भगत यांच्याकडनं 3,333, काशीनाथ भोईर यांच्याकडनं 2,000, धनेश वजे काशीत कोपर यांच्याकडनं 1,111 रुपये, नारायण पाटील यांच्याकडनं 500, राजेंद्र आत्माराम धुळे यांच्याकडनं 1,111 रुपये, हितेश पांडुरंग भोईर यांच्याकडनं 504 रुपये, मनोहर पाटील मामा जांभूळपाड यांच्याकडनं 2,100 रुपये, जयेश माळी यांच्याकडनं 2500, राजेश भास्कर भोईर यांच्याकडनं 1,000, किरण पाटील सरपंच साहेब यांच्याकडनं 5,500 रुपये, मनोज राऊत यांच्याकडनं 2,100, भूमी इव्हेंट्स प्लॅनर यांच्याकडनं 3,000, राकेश दादा मेहेर यांच्याकडनं 5,000 रुपये, गणेश रामा पाटील यांच्याकडनं 1,100 आणि महेश धांगडा यांच्याकडनं 5,000. सर्व दात्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार.
यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय. शोएबच्या बॅट मधून लॉंग ऑफ क्लिअर करणारा येतोय. हा चौकार 4. नका नाद खर्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. तयार गोलंदाजी मार्कवर पार्थ. लो फुलटॉस बॉल होता. यावेळेला मात्र अगदी बॉटम हँडच्या सहाय्याने चेंडूला खेळले. मैदानी लगत चेंडू जातोय. मिसफिल्ड तिथे होतं. लॉंग ऑनला फील्ड होईल, फेकी होईल तिथपर्यंत आपण पाहताय. यावेळेला मात्र आपण पाहू शकलात तर 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या मुफास 11 वसई फाटाची झाली आहे 13. ओहो व्हॉट अ बॉल. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्किट होताना हा चेंडू पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याच्याचमुळे बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 13. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. मनोजचं 11 धावा एकवटल्या गेल्या. त्यानंतर 5च्या हातात चेंडू दिला. आतापर्यंत 3 बॉल त्याने टाकले, 2 रन मोजलेत. षटकातील चौथा बॉल. इथे मात्र फटका फसतोय. विकेट कीपर फ्रेम मध्ये येतोय. सलमान गॉन बॅक टू दी पवेलियन. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. डेझे धन्यवाद. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने प्रस्थान करायचंय. फलंदाज बाद होऊन 38 क्रॉस करणार नाही. त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जाणं हे बंधनकारक आहे. याची दखल न्यू बॅटरनं घ्यायची आहे. इथे मात्र आपण पाहतोय मोठा धक्का लागलाय. फर्स्ट विकेट डाऊन सलमानच्या स्वरूपात. 8 बॉल त्यानं खेळले, 9 रनचं कॉन्ट्रीब्यूट त्यानं केलं. नवीन फलंदाज आपण पाहतोय नव्यानं दाखल झालाय सतीश. सतीश राजभर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल होताना. एक टेक्निकल साऊंड सिस्टम असणारा हा प्लेअर आपण सतीश पाहतोय. आता मात्र शोएब आणि सतीशला मात्र एक विचार करून खेळावा लागेल, कारण की एक आघाडीचा शिलेदार सलमान इथे मात्र डगआउटच्या दिशेने येताना पाहायला मिळालाय. म्हणजे एक पार्टनरशिप आता बिल्ट होणं मुफास 11 वसई फाटा या टीमसाठी खूप महत्वाची आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पार्थ तयार. इथे मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये जातोय. फिल्डर चेंडू खाली. आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकलात अगदी चांगला कॅच टिपलाय. विकेटचं झाले पतन. शून्याचा शिकार होताना पाहायला मिळतोय सतीश राजभर. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे हे जाणता राजा चषक भारी जय है मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी कार्डी गावाचा. जाणता राजा चषक भारी है मानाचा. इथे मात्र आपण पाहू शकलात काय जबरदस्त अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते. मुराद नव्यानं फलंदाजीला दाखल होतोय. इथून आता मात्र जबाबदारी पूर्णतः शोएब आणि मुराद या 2 फलंदाजांवरती आहे. कारण की मुराद जर आपण पाहिलं तर एक पिंच हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 1.5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या मुफास 11 वसई फाटा या संघाची झाली आहे. धाव फलकावर 2 गडी बाद 13 ऑन हॅट्रिक बॉल. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर खूप बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळाला. मुरादने मात्र लेफ्ट केला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळालाय. व्हाईटचा सिग्नल तिथे जरूर आला आणि या व्हाईटच्या मदतीने आपण आता पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 14. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. शरीराचा वेध घेताना चेंडू पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतो लेग बाईसचा आणि या लेग बाईसच्या माध्यमातून आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झाली आहे मुफास 11 वसई फाटा या संघाची धाव फलकावर 2 गडी बाद 15.
इथे मात्र आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 15. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. राहुल जॉन आलाय गोलंदाजी मार्कवर. राहुल जॉन आलाय गोलंदाजी मार्कवर. लेदर बॉल देखील उत्तम पद्धतीने राहुल खेळतो आणि टेनिस बॉल देखील. आता पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे हाताळेल. पहिली 2 षटकं आपण पाहिलीत. मनोजचं अप्रतिम पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी चांगली त्यानं केली. 11 रन जरूर आले, परंतु त्यानं फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम केलं. त्यानंतर पार्थला देखील आपण पाहिलं 4 रन त्यानं फक्त मोजले. 1 विकेट त्यानं 2 विकेट्स देखील आपण पाहिलं त्यानं मिळवल्या. आणि त्यानंतर आता राहुल गोलंदाजी मार्कवरती आलाय. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या 2 षटकांच्या खेळानंतर झाली आहे. धाव फलकावरती मोफास 11 वसई फाटा या संघाची 15. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य खाडीचं हे गाव आणि खाडीच्या गावामध्ये रंगणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेनंतर अनेक स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यात 1,25,000ची सत्यसाई नॅशनल लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत खार्डी प्रीमियर लीग आणि त्यानंतर खार्डी गावचा महोत्सव. ज्या स्पर्धेची अवघ्या महाराष्ट्र वाट पाहतोय अशी स्पर्धा आई कोसमाई चषक 5 लाखाची ती भव्य दिव्य स्पर्धा. ते वादळ सदृश्य अशी परिस्थिती मैदानामध्ये निर्माण झाली आहे आणि त्याच्याचमुळे सामना थोडा वेळ थांबलाय. इथे मात्र आपण पाहताय हे वादळ सदृश्य परिस्थिती. अगदी हवेचा दबाव या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळते. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना राहुल. आज क्रिकेट जर आपण पाहिलं तर अगदी उच्च दर्जावरती जाताना पाहायला मिळतंय. एक काळ असा होता की क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहिलं तर ती प्रसाधनं प्रवासाकरता कमी असायची. संघाला मात्र लिफ्ट मागून इथून तिथे मात्र दूरचा प्रवास करायला लागत असे. परंतु आता आपण पाहिलं तर प्रत्येक संघाकरता चांगली स्पॉन्सरशिप जी आहे ती पाहायला मिळते. एंट्री फीज भरण्याकरता देखील 11 खेळाडू पूर्वी कॉन्ट्रीब्यूट करायचे, परंतु आता तसं नाही आहे. तेव्हा ही जाणीव प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघाने मात्र ठेवायला हवी की तुमच्याकरता एवढ्या सर्व सोयी सुविधा असताना तुम्हाला वेळेमध्ये मैदानावरती पोचणं देखील खूप तितकंच महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा ही शिस्तबद्धता तुमच्यात येईल डेफिनेटली तुम्ही एक चांगले संघ चांगले खेळाडू म्हणून नावारूपास याल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. फिल्डर तिथे डीपमध्ये आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. फेकी येते आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव ही आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट विश्वात जर आपण पाहिलं तर आदराच्या स्पर्धा अर्थातच आपण पाहतो रतनबुवा ट्रॉफी आणि त्यानंतर सुप्रीमो आणि आता 9 तारखेपासून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र अगदी चांगला फटका मुरादच्या बॅटमधनं आलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. मुरादच्या बॅटमधनं आल्या. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. इथे मात्र अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र बॅक ऑफ द हँड यावेळेला चेंडूला टाकलं. मुरादला विचार करण्यास भाग पाडलं. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर राहुलला ते आवडलं नसावं आणि त्यानंतर राहुलने आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. कारण की कुठल्याही गोलंदाजाला त्याच्या विरोधामध्ये फलंदाज मोठे फटके मारतो ते डेफिनेटली आवडत नसतं आणि त्याच्याचमुळे हे व्हेरिएशन पाहायला मिळतं. बॅकफुटला गेले. फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. याही वेळेला आपण पाहिलं तर अगदी षटकार 6 धावा.
धन्यवाद. मुराद इज ऑन फायर असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त फटकेबाजी मुरादच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मी या अगोदर देखील उल्लेख केला होता या फलंदाजाविषयी. एक पिंच हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं त्याचं जातं आणि तोच मुराद अगदी आता पॉवर हिटिंग करताना इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 31-31. 3 षटकं झालेली आहेत. 31 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झाला गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पार्थ. ते मात्र अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. खोदून काढलाय शोएबने. फिल्डर तिथे जरूर आहे. चांगलं फील्ड होत आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र फटका खेळला मिस्टामिंग स्ट्रोक. फिल्डर तिथे मात्र अगदी चांगले एफर्ट्स यावेळेला मात्र प्रयत्न केले तिथे, परंतु त्या प्रयत्नांना यश काही आलं नाही. तिथपर्यंत शोएब आणि मुरादनं मात्र अगदी मनाशी बाळगलं होतं की 2 धावा परिपूर्ण करायच्या आहेत आणि या 2 धावा कंप्लीट होताना या पाहायला मिळतात. मग ह्या गोष्टी देखील फलंदाजाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या असतात की फटका खेळल्यानंतर त्या चेंडूकडे पाहावं. फर्स्ट रन अगदी वेगामध्ये कंप्लीट करावी आणि ती मुरादने पहिली धाव कंप्लीट केली वेगात आणि त्यानंतर दुसरी धाव देखील कॉलिंग झाला आणि कंप्लीट होताना पाहायला मिळाली. ते मात्र अगदी चांगला बॉल होता. चेंडूला खेळून काढलं. इथे मात्र शोएब धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये दिसले जरूर, परंतु इथे मात्र थांबवलं स्वतःला. इथे आपण पाहिलं तर डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळालाय. मागील षटकामध्ये जर आपण पाहिलं पार्थची गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळाली होती. फक्त 4 धावा त्यांना मोजल्या होत्या आणि याही षटकात आपण पाहतोय आतापर्यंत पार्थने 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये 3 रन त्यानं मोजले आहेत. म्हणजे अगदी चांगल्या टप्प्यावरती अगदी सुनियोजित चांगली गोलंदाजी पारची पाहायला मिळाली. इथे मात्र तितका चांगला करारा जवाब मुरादने दिलाय. अगदी सरळ चौकार. 4 धावा. आशीर्वाद कोसमाई आईचा करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. इथे मात्र पॉवर हिटिंग मुरादच्या बॅटमधनं पाहायला मिळते. म्हणजे पॉवर हिटिंगला सुरुवात झाली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती आता झाली या चौकाराच्या माध्यमातून 38. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पार्थने टाकला जरूर. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. या चेंडूची धाकता जर आपण पाहिली तर अगदी वेगवान मारा केला होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु डॉट बॉल. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल. इथे मात्र आपण पाहतोय शेवटचा बॉल गती परिवर्तन धीम्या गतीचा बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झाली आहे 38. यानंतर आपण पाहताय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला संघ असणार आहे गावदेवी धानिव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई एकविरा नायगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. आता या शेवटच्या आणि अंतिम षटकात आता किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. शोएब एका बाजूने मात्र डावाला सावरत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता. भिरकावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. योग्य प्रकारे बॅटवरती चेंडू आला नाही आणि 1 रन यावेळेला मात्र कंप्लीट होत्या. या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती मोफास 11 वसई फाटा या संघाची झालेली आहे 39. प्रकाश कदम यांना आपण पाहतात ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. तेज भोईर यांना देखील आपण पाहतोय
महेश भोईरला यांना देखील आपण पाहताय, महादेव पाटील यांना देखील आपण पाहताय. ही सर्व मंडळी मात्र जेव्हा जेव्हा खाडी गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असतात ना, डेफिनेटली भरपूर प्रचंड मेहनत या सर्व मंडळींकडनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल होता, हळवारपणे चेंडूला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत, चांगलं फील्ड होतं. 1 रन तिथपर्यंत कंप्लीट झाली आणि या एका धावेच्या मदतीने आता आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 40. राजेशजी किणी आणि सुनीलजी किणी इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि इथे मात्र फटका तर खेळलाय, फटका फसतोय की काय, आणि यावेळेला अगदी चांगला कॅच कॅरी केलाय. शोएब गॉन बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचा आहे. सदाम नव्यानं दाखल होत आहेत. राजेश दादा किणी यांच्याकडनं 5,000 रुपयांचं सहकार्य झालेलं आहे. घडेल इथे मात्र फुल टॉस बॉल, फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे कॅच मात्र कॅरी केला गेला, परंतु इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने यावेळेला मात्र एक रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी. तिसऱ्या पंचांची मदत DRS यावेळेला मात्र आपण पाहताय. राजेशजी किणी आणि सुनीलजी किणी यांच्याकडनं 5,000 रुपयांचं सहकार्य हे झालेलं आहे. टाळ्या वाजून या दोन्ही अतिथींचे अगदी मंडळ आभार मानू इच्छिते. राजेशजी किणी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे इथे विकेट जाताना पाहायला मिळाली. आणि म्हणजेच आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या फलकावरती 48 झालेल्या आहे. 49 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. चला आपण टॉसच्या दिशेने देखील जाऊया. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत संदेश 11 धान्यू आणि त्यांच्या विपक्षमध्ये आई एकविरा नायगाव. राजेशजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करीत आहोत. एका बाजूला संदेश 11 धान्यू आणि त्याच्या विपक्षमध्ये आई एकविरा नायगाव असे दोन्ही टीमचे कॅप्टन पाहायला मिळतात. आई एकविरा नायगाव टीमचे कॅप्टन कॉल करतात. टेल्स इज द कॉल अँड येस टेल्स इट इज. किणी साहेबांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आई एकविरा नायगाव संघानं टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. कसं वाटतंय इथे आल्यानंतर, कसं फिलिंग होतं या मैदानावरती आल्यानंतर? खूप चांगलं मैदान आहे आणि आयोजन खूप चांगलं आहे. विकेट पण खूप मस्त आहे. या अगोदर कधी या मैदानावरती आला होतात खेळायला? काय अनुभव राहिलाय आल्या असेल तर? या अगोदर मी तर नाही खेळलो, माझी टीम खेळली असेल नक्की. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता धान्यू टीम बॅटिंग करायची आहे, काय माइंडसेट असणार आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे? चांगली बॅटिंग करायची आणि चांगला स्कोर अपोजिट टीमच्या विरुद्ध उभा करायचा. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत त्या मॅच करता. चला आपण जाऊया सेकंड इनिंगकडे. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहोत धनंजय पाटील यांचा. धन्यवाद. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक वारी हाय हाय मानाचा.
वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत आहे. जाणता राजा चषक खर्डीच्या पण मैदानावरती ही संपूर्ण स्पर्धा पाहतात 2025-26 या स्पर्धेचं आयोजन. आजचा दिवस आपण पहिलं तर वसई तालुक्यातील एक गाव एक संघात त्यामधला मॅच सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. टीम गोखिवरी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पहिलं तर मुफास वसई फाटा. प्रथमतः बॅटिंग करताना मुफास वसई फाटा संघाने 48 धावा बनवल्यात आणि सध्या ही दृश्य आहेत आपल्या मंचावरती दाखवली जात आहेत. स्पर्धेचे सर्व आयोजन करते आहेत त्यांना पाहू शकतायत. सर्व सन्मान्य अतिथी आहेत त्यांना पाहू शकतायत. जाणता राजा चषक खर्डी. रुद्र पण आलाय. रुद्रवरती सध्या कॅमेरा आहेत तोही टीव्ही वरती दिसतोय. परेश पाटील यांचे सुपुत्र आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूने राहुल जॉन आणि दुसऱ्या बाजूने संतोष जाधव पिण्या. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ही जोडी पाहायला मिळेल. पुढचा मॅच रंगेल. एका बाजूने आपण पाहिलं तर एकविरा नायगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विशाल कोहली एंटायर टीम अगदी मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट दिलेल्या वेळेवरती मैदानावरती पोहोचल्यात. त्यांचंही सरस स्वागत. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर गावदेवी धानीव विश्वनाथ जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम या मैदानावरती पोहोचताना पाहायला मिळतात. त्यांचंही सरस स्वागत आहेत. बरोबर आपल्या मेन एंट्रीवरती फ्रेश अँड हेल्दी फ्रूट सलाड फ्रूट ज्यूस तुम्ही तिथे अगदी घेऊ शकतात. खास करून आपल्या त्या दोन तरुण आहेत त्यांच्या माध्यमातून ते आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये ती सुविधा आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे तिथे संपर्क साधू शकतात. लक्ष जर पाहिलं तर 5 ओव्हरचा मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेट 9.80. 30 बॉल 49 धावांचं लक्ष असणार आहे. अंपायर तयार आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर अंपायर बिरल नायर सर, स्क्वेअर लेग अंपायर किनी सर. चला मॅचला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होतात विलास. आज सलमाननं 9 धावा बनवल्या, शोएबनं 9 धावा बनवल्यात, सतीश लवकर बाद झाले, मुरादनं 20 धावेची इनिंग पेश केलीत ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सद्दामच्या बॅटमधून 1 षटकार पाहिलात. येत्या काही दिवसामध्ये याच मैदानावरती सत्यसाई चषक आपल्या भेटीला येतात. 1,25,000 आकर्षक पारितोषिक असणारी स्पर्धा तीही काही दिवसावरती कमिंग सून आहेत. त्यामुळे पाठीमागे हरेश पाटील आहेत, राजेश भोईर स्वागत, संपूर्ण एंटायर टीम. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलात. पहिलाच बॉल त्या ठिकाणी ड्राईव्ह केलात. सिंगलनं या संघाचं खातं ओपन केलं जातं. मैदानाच्या आतमध्ये राहुल संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावसंख्या धावफलकावरती 1. श्री गणेशा एका धावेने मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती राहुल जॉन. हो यावेळेचा बॉल पंचाने बीमर घोषित केलाय. नो बॉल. कमरेच्याही वरती बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर संघाच्या मात्र वाढताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात 2च्या घरामध्ये. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल मैदानाच्या मध्ये अगदी पाहायला मिळेल. पहा मागचा बॉल भरपूर वरती होता. डोक्याच्याही वरून बॉल गेला पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये मुरादच्या. फ्रीडचा बॉल फटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. दर्जेदार खणखणीत चौकार. फ्रीडचा बॉल होता त्याच्यावरती पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि एका स्क्रीनवरती 2 दृश्य सध्या डीबीएन लाईव्हच्या वतीनं मात्र त्या ठिकाणी दाखवली जात आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 6. 49 धावेचा पाठलाग मैदानाच्या मध्ये केला जातोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विलाचा बॉल लोअर फुल टच घेऊन खेळून काढला आणि बॉलला मात्र सरळ मैदानाच्या बाहेर डिस्पॅच करत असताना पाठवून दिलंय 6 धावेंसाठी. 6.
वा काय मध्ये राहुल करतात पहा. लोअर फुल टच घेऊन खेळून काढले आणि बॉलला मात्र सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 3 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार. आणखीन एक स्ट्रोक. फटका तर खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई सफर करत असताना राहुल जॉनची बॅट मैदानाच्या मध्ये बोलतायत. षटकारांचा सध्या पाऊस देखील पडतोय. 6. आशीर्वाद कोसमाई आईचा करू नका नाद खारडी गावाचा. आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. हे जाणता थँक्यू. मानाचा सन्मानाचा अभिमानाचा जाणता राजा चषक आपण सध्या पाहतायत. चांगलं बॅटिंगचा परफॉर्मन्स. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. लगातारचा 3रा सिक्सर राहुल जॉनच्या बॅट मधून. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 24 धावा. वा मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांच्या भाषेशिवाय दुसरं काहीही बोलत नाही राहुल. ही त्याची ताकद आहे, ही त्याची स्ट्रेंथ आहे. लेदर क्रिकेटमध्ये सुरुवातीला परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने आपण या काढूचा पाहिला. त्याच्यानंतर आता ओव्हरऑल क्रिकेटमध्ये सध्या टेनिसमध्ये देखील तो आपला परफॉर्मन्स दाखवतोय. 24 धावा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी असेल. 24 धावा झाल्यात. पुढील बॉल थोडा ऑफ्टमच्या थोडा बाहेर ठेवला, थोडा खाली राहिला. पडल्यानंतर बॉल पाठीमागे विकेट किपर मुरादच्या हातामध्ये. चेंडू मात्र विसावलाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये होतोय समाप्त. धावफलकावरती धावा झाल्यात त्या मात्र 24 धावा ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकताय. रिक्वायर्ड रन रेट 6.25 आहेत. यानी की 25 ची गरज आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असणार आहे 24 बॉल 25 धाव्यांचं लक्ष. या जाऊयात आपण डीजे कडे. ऐकूयात संगीत. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ. खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावनी आपलाच जो. उडू देतो षटकार जाऊ दे पोल. दादूचे एक शॉट वन्स मोर. उडू देतो षटकार जाऊ दे पोल. दादूचे एक शॉट वन्स. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. डिव्हिन लाईव्हच्या वतीने सध्या युट्यूबला जे जे माझा आनंद घेतात त्या सर्वांचं स्वागत आम्ही करू. जाणता राजा चषक खारडी आपण पाहतायत. सद्दाम दुसरं षटक फेकण्यासाठी. पहिला बॉल. सद्दामचा पहिलाच बॉल अगदी आपला फॉलोथ्रोमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला, परंतु मिसफील्ड केल्यात. त्याचा फायदा आता सिंगलमध्ये होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 25-25. 24 धावेची अजून गरज आहे. पुढचा मॅच एकविरा नायगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी धाणीव. भरपूर वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण या सर्व संघांना पाहिल्यात. मग नायगाव असू द्यात, कार्तिक संतोष भुवनचा संघ पाहिलात, धाणीवचा संघ पाहिलात, गोखिवरेला पाहिलात, वसई फाटाला पाहिलात. एकमेकांच्या अगेन्स्ट नेहमी आपण या सर्व संघांना पाहिलेल्या आहेत. तेजल इलेव्हन वालिवलाही पाहिलात. यावेळेचा बॉल लोअर फुलटस बॉल ऑफ्टमच्या बाहेर होता. पंच मात्र दर्शवत असताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉल. व्हाईट +1. एकूण 2 धावा वाढत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये खूपच बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. फटका खेळलाय, कडक खेळलाय. संतोष जाधव पिण्याच्या बॅटमधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. रिप्लेमध्ये आपण पाहिलं असेल सरळ बॉलला मात्र पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चाललाय तिथे सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन धावा ऍड होतील त्या मात्र 4. चौकार. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. थँक्यू. मंचावरती परशुराम आल्यात आणि काल परशुरामनं पैशांचा पाऊस पाडला होता.
तेच परशुराम आज मैदानावरती आलेले आहेत, मंचावरती आलेले आहेत आणि लगेच DVN अगदी इंस्टाग्रामच्या पेजला ते व्हिडिओ व्हायरल देखील केलेले आहेत. तो मोमेंट शॉर्ट बॉल फटका खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. संतोष जाधव पिनायच्या बॅटमधून आणखीन एक कडक बेधडक षटकार. असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा, 20 बॉलमध्ये 6 धावेची गरज. आज जसं कार्तिक इलेव्हन संतोष भुवन आणि दुसऱ्या बाजूने तेजल इलेव्हन वालिवचा मॅच जसा झाला होता तसाच हा मॅच सुरू आहे. आणखीन एक स्ट्रोक समोर खेळलाय, बरोबर हेलिकॉप्टर उडवलाय आणि मिळतील धावा 6 धावेनं हा मॅच मैदानाच्या मध्ये झालाय फिनिश. 2 षटकांमध्ये 49 धावा झालेल्या आहेत. आता तेजल इलेव्हन वालिवनं त्या जवळपास आपण मॅच मध्ये 3 ओव्हरमध्ये पाहिल्यात, इथून जवळपास 2 षटकामध्ये हा मॅच जो आहे तो मॅच मात्र मैदानाच्या मध्ये फिनिश करण्यात आला आहे. आणि गोकिवरेनं आपल्या अंदाजामध्ये संतोष जाधव पिण्यानं राहुल जॉननं मैदानाच्या मध्ये अफलातून बॅटिंग केली आणि पहा हा शेवटचा फटका क्रॅकिंग स्ट्रोक. अगेन्स्ट गोखिवरे 11 संघ संतोष जाधवच्या 6 मध्ये 24, राहुलच्या 6